brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महाराष्ट्रात 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलंय आणि आता जागा वाटपाच्या चर्चेचं सत्र सुरू झालेलं आहे. शिवसेना, एकनाथ शिंदे यांचा पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये सुद्धा जवळपास 2 बैठका पार पडलेल्या आहेत आणि आता जी माहिती येते त्यानुसार 227 वॉर्डपैकी मुंबईतल्या 150 वॉर्ड्स वरती आता एकमत झालेलं आहे. आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे आहेत. आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत नेमकी ही चर्चा सर कशी सुरू आहे, कारण मुंबई महानगरपालिकेकडे अख्ख्या महाराष्ट्राचं नव्हे देशाचं लक्ष आहे आणि त्या महानगरपालिकेच्या जागा वाटपाचं सूत्र कसं असणार आहे, कुणाच्या वाट्याला काय येणार आहे याच्याकडे सुद्धा बारकाईने पाहिलं जाते. आता तुम्ही या चर्चेत सहभागी आहात, लीड करत आहात. 2 चर्चांचा फेऱ्या झालेल्या आहेत. पहिली थोडीशी वादळी ठरली अशाही बातम्या आल्या, पण सद्यस्थिती काय आहे? मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे, प्रतिष्ठेची आहे. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे शिवसेनेचं मुंबई महानगरपालिकेचं एक वेगळं नातं आहे, भावनिक नातं आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातूनच लढण्याचा निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे. त्यामुळे महायुतीच्या बैठका जागा वाटपासंदर्भात चालू झालेल्या आहेत. परवा एक बैठक झाली, आज दुसरी बैठक झाली. परवा प्राथमिक चर्चा झाल्या आणि आज जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली. त्यामध्ये आज असं ठरवण्यात आलं की 150 पर्यंत ज्या जागा आहेत त्याला आम्ही सहमती दर्शवलेली आहे. त्यात कुठेही वाद नाहीये ज्या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत. आणि उर्वरित ज्या 77 जागा आहेत त्या जागेंवर इंडिव्हिज्युअल त्या वॉर्डवर चर्चा करून जिंकण्याचा क्रायटेरिया आम्ही ह्याला प्रायोरिटी दिलेली आहे. त्यामुळे महायुतीचा कुठला उमेदवार जिंकेल त्याला प्राधान्य देऊन त्या 77 वॉर्ड संदर्भात पण लवकरच निर्णय घेण्यात येईल आणि येणाऱ्या 1-2 दिवसात माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात घोषणा करतील. जागा वाटपाची चर्चा म्हटलं की थोडंसं बार्गेनिंग आलं, थोडीशी घासाघीस आली आणि प्रत्येक सीटवरती आपण कसे आपला उमेदवार जिंकून आणू शकतो हे पटवून द्यावं लागतं. तर फार ताणलं जातंय चर्चेमध्ये. काय नेमकं घडतंय? नाही, कुठलाही विषय हा ताणला जात नाहीये. एकमेकांबद्दल सन्मानपूर्वक तोडगा कसा निघेल अशी साधकबाधक चर्चा होत आहे आणि चर्चा चांगल्या वातावरणात होत आहेत. दोन्ही पक्षाचे पदाधिकारी महायुती कशी जिंकेल आणि 227 वॉर्डवर महायुतीचा उमेदवार कसा जिंकेल या दृष्टिकोनातून चर्चा करत आहेत आणि 150 पेक्षा जास्त जिंकून महायुतीचा महापौर कसा होईल या दृष्टिकोनातून चर्चा होत असल्या कारणामुळे उद्देश दोघांचा एकच आहे की महायुती जिंकायला पाहिजे आणि महायुतीचा महापौर बसायला पाहिजे. त्यामुळे पक्षांतर्गत जागा वाटपाचे कुठले हेवे दावे आमच्यात नाहीये. त्यामुळे मतभेद होऊच शकत नाहीये. लवकरच या संदर्भात साधकबाधक चर्चा होऊन महायुतीच्या जागा वाटपासंदर्भातली घोषणा होईल. मतभेद नाहीत, मनभेद नाहीत असं जरी म्हणत असला तरी पहिला प्रस्ताव हा फक्त 52 जागांचा होता आणि कुठेतरी शिवसेनेला अंडर एस्टिमेट केलं जात आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होता. नाही, असा कुठलाही प्रस्ताव नव्हता. कारण आपण आज बघाल तर आज अधिकृतरित्या जागेच्या संदर्भातली घोषणा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीत करण्यात आली की 150 जागांवर आमच्या दोघांची सहमती आहे. 150 जागांवर कुठलाही वाद नाही. हा अधिकृत आकडा आज घोषित करण्यात आलेला आहे. बाकीच्या या बातम्या ह्या विरोधकच विनाकारण महायुती होऊ नये, महायुतीमध्ये मतभेद व्हावे याकरता खोट्या बातम्या हे विरोधक पसरवत असतात. या ठिकाणी 150 जागांचा जो तुम्ही आकडा सांगताय यामध्ये 88 जागा म्हणजे 84 जागा 2017ला शिवसेनेने जिंकलेल्या होत्या. इतर जागा मिळून 88 पर्यंत आकडा गेलेला होता. त्यामुळे आता 150 मध्ये आपला वाटा किती असणार आहे आणि भाजपचा किती असणार आहे? कारण भाजपच्या 82 जागा म्हणजे 2 कमीच जागा होत्या. नाही, 2017चा जो बेस आहे तोच बेस पकडण्यात आलेला आहे. त्यामुळे लवकरच या जागा वाटपासंदर्भातली घोषणा होईल तेव्हा तुम्हाला ही आकडेवारी कळेल. सध्या चर्चा चालू असल्या कारणामुळे याची वाच्यता करणे योग्य ठरणार आहे. साधारण काय निकष ठरणार आहेत हे ठरवताना की कुठल्या जागा कोणाला द्यावी? नाही, त्याचेच निकष आता अंतिम टप्प्यात मी बोलतो ना चर्चा चालू आहे. लवकरच 1-2 दिवसात तुम्हाला या संदर्भातला खुलासा होईल. पण तुम्हाला खात्री आहे की 2017ला ज्या जागा तुम्ही जिंकलेल्या होत्या ते सिटिंग नगरसेवक तुमचे होते आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातनं सुद्धा मोठ्या प्रमाणात माजी नगरसेवक तुमच्याकडे आलेले आहेत, त्यामुळे सगळ्यांना न्याय मिळेल याची खात्री आहे? सर्वांना न्याय मिळेल आणि माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी
ज्यांना ज्यांना पक्ष स्वीकारताना त्यांचा सन्मान केलेला आहे, ज्यांनी ज्यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे त्याचवेळी त्यांना प्रत्येकाला शब्द दिलेला आहे निवडणुकीच्या संदर्भातला. त्यामुळे त्यांचा सन्मान राखला जाईल, त्यांना न्याय मिळेल याची संपूर्णतः खात्री माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे. एकीकडे तुम्ही जागा वाटपाची चर्चा करताय, पण दुसरीकडे आम्ही पाहतोय आज रंगशारदामध्ये मोठ्या प्रमाणात 227 या सगळ्या वॉर्डसाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी आणि इंटरव्ह्यू सुरू आहेत. आता एवढे जर मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे इच्छुक उमेदवारांची संख्या आहे, इतकी मोठी ताकद आहे, मग युतीमध्ये जाऊन कुठेतरी आपण आपलं नुकसान करून घेतोय किंवा आपल्या कार्यकर्त्यांवर इच्छुक उमेदवारांवरती अन्याय होते असं नाही का वाटतं? नाही, इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेणे हा एक नियमित प्रोग्राम असतो. त्या नियमित प्रोग्रामनुसार हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. परंतु मला आश्चर्य वाटतं की यावेळी रेकॉर्ड ब्रेक इच्छुक उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत. मुंबईतल्या सर्व राजकीय पक्षांच्या ज्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या त्या मुलाखतीपेक्षाही सर्वात मोठा उपस्थिती या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. रेकॉर्ड ब्रेक उमेदवार या ठिकाणी आणि विशेष करून महिला या ठिकाणी जास्त आहे. कारण लाडक्या बहिणी या आपल्या लाडक्या भावाच्या पाठीशी उभे राहण्याकरता, प्रतिनिधित्व मागण्याकरता या ठिकाणी उमेदवारी अर्ज घेऊन आलेले आहेत. त्यामुळे एक लाडक्या बहिणींचं चित्र या ठिकाणी आपल्याला जास्त दिसून येत आहे. महिला राखीव वॉर्डमध्ये तर महिलांना मिळणारच आहे, पण ओपन आहे त्या ठिकाणी पण महिला तिकीट मागण्याकरता आलेल्या आहेत. तर यामुळे आपल्याला दिसून येतं की मुंबई शहरातील लाडक्या बहिणींनी एक निर्धार केलाय की लाडक्या भावाच्या पाठीशी उभं राहायचं. त्यामुळे मुंबईतली मराठी जनता असेल, सर्वजण यांना विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच मुंबईचा विकास होऊ शकतो. म्हणून एवढी इच्छुक आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच विजय होऊ शकतो आणि शिवसेनेलाच विजय मिळू शकतो. आणि शिवसेनेच्या माध्यमातून महायुतीची, कारण महायुतीचा एक घटक पक्ष आहे शिवसेना, तर शिवसेना आणि महायुती हीच मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापन करू शकते. आणि शिवसेना म्हणजे महायुतीचाच महापौर हा मुंबई महानगरपालिकेवर बसणार आहे, हा एक विश्वास लोकांना आहे. म्हणून एवढी प्रचंड गर्दी आहे आणि या गर्दीतूनच कळत आहे की आमचा विजय आता पक्का आहे आणि हेच विजयाचं एक तुम्हाला प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. तुम्ही आता लाडक्या बहिणीचा उल्लेख केलात म्हणून विचारतो. काही दिवसापूर्वी भाजपच्या गोटातून त्यांच्या सूत्राकडनं एक बातमी बाहेर आलेली होती की त्यांनी एक सर्व्हे केलेला एजन्सी थ्रू, आणि या सर्व्हेमध्ये जवळपास 17 अशा जागा आहेत जिथे मुस्लिम आणि अल्पसंख्याक मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. लाडक्या बहिणी ह्या मुस्लिम समाजातल्या यांनी सर्वाधिक लाभ या योजनेचा घेतलेला आहे आणि त्यांच्यामध्ये जास्त पॉप्युलरिटी ही एकनाथ शिंदे यांची आहे. या आधारावरती मुस्लिम डॉमिनंट असलेले जे वॉर्ड आहेत हे आम्ही शिवसेनेला म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या उमेदवारांना देणार आणि सर्वाधिक मुस्लिम वॉर्ड जे आहेत हे तुम्हाला देण्यात येतील, कारण भाजप तिथे लढूच इच्छित नाही. तर यामध्ये किती तथ्य? त्यात कुठल्याही तथ्य नाही, असली कुठलीही चर्चा झाली नाहीये. प्रत्येक वॉर्ड आमच्यासाठी बरोबर आहेत आणि प्रत्येक वॉर्ड हा आमच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. त्यामुळे समाजावर, धर्माच्या आधारावर कुठल्या वॉर्डाचं वर्गीकरण आम्ही करत नाहीये आणि भारतीय जनता पार्टी पण करत नाहीये. त्यामुळे ही विरोधकांनी पेरलेली न्यूज आहे आणि एक वेगळं वातावरण निर्माण करण्याकरता हा विरोधकांचा डाव आहे. दोन्ही ठाकरे बंधू आता एकत्र येत आहेत, त्यामुळे मराठी मतांचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पोलरायझेशन होईल अशी शक्यता जी वर्तवली जाते. यामुळे शिवसेनेच्या जे वॉर्ड असतील त्यामध्ये किती मोठं आव्हान तुम्हाला वाटतं? नाही, याच्यात कुठलंही आव्हान नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे, लोकसभेच्या निवडणुकीत आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी मुंबईतील मराठी माणूस हा धनुष्यबाणाच्या पाठीशी होता, माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी होता. याचं उदाहरण म्हणजे वोटिंग जे पर्सेंटेज आहे ते वोटिंग पर्सेंटेज 2-2, 3-3 लाख म्हणजे उबाटापेक्षा 2-3, 3-4 लाख जास्त मतदान हे शिवसेनेला धनुष्यबाणाला झालेलं आहे आणि विधानसभेला पण झालं आणि लोकसभेला झालेलं आहे. त्यामुळे लोकांनी यापूर्वी दाखवून दिलेल्या मराठी माणसांनी की आमच्याकरता धनुष्यबाण महत्वाचा आहे, बाळासाहेबांचं धनुष्यबाण महत्वाचं आहे. म्हणून जो मराठी माणसाचा आणि मराठी मतदाराचा प्रश्न वारंवार प्रसारमाध्यमातून निर्माण होतो तो तसा निर्माण होणार नाही. मराठी माणूस हा शिवसेनेच्या पाठीशी आहे, धनुष्यबाणाच्या पाठीशी आहे आणि माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जे वॉर्ड असतील किंवा मनसेचे जे वॉर्ड असतील तिथे तुमची थेट लढत व्हावी अशी तुमची रणनीती असणार आहे की तुम्ही ते टाळणार आहात? नाही, आमची जेणेकरून मतांचं विभाजन होऊ नये. लढत व्हावी हेच आम्ही बघणार आहे. कारण आपण बघाल की विधानसभेच्या वेळी आमची ज्या ज्या ठिकाणी थेट लढत झाली त्या ठिकाणी शिवसेना धनुष्यबाणावर जिंकलेली आहे. ज्या ठिकाणी त्यांचं आता शिवडी बघाल तर त्या ठिकाणी MNSचा कॅन्डिडेट होता, वर्सोवा बघाल तर त्या ठिकाणी बीजेपीचा कॅन्डिडेट होता, बांद्राला बघाल बांद्राला तर त्या ठिकाणी NCPचा कॅन्डिडेट होता.
तर ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे कॅन्डिडेट नव्हते त्या ठिकाणी त्यांचा विजय प्राप्त झालेला आहे आणि ज्या ठिकाणी सरळ लढत झालेली आहे त्या ठिकाणी आम्ही चेंबूरला जिंकलेलो आहे, भांडूपला जिंकलेलो आहे, आम्ही कलिनाला जिंकलेलो आहे, आम्ही कुर्ल्याला जिंकलेलो आहे, आम्ही अंधेरीला जिंकलोय आणि मागाठेण्याला पण जिंकलो. तर ज्या ठिकाणी सरळ लढत झालेली आहे त्यामुळे लोक हे शिवसेनेच्या पाठीशी आहे ते मतदानाच्या माध्यमातून दिसून आलेले आहे. पण मराठी बहुल जे वॉर्ड आहेत, जे मतदारसंघ विधानसभेचे आहेत, तिथे फारसं त्या ठिकाणी जागा देत नाही आहेत भाजप, अशी ही बातमी समोर येते. तर यासाठी तुम्ही काही वेगळी रणनीती आखणार का, कसं पटवून देणार आहात? असा कुठलाही विषय नाहीये. ह्या सगळ्या विरोधकांनी पेरलेल्या बातम्या आहेत. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना सामंजस्याने जागेच्या बाबतीत पूर्ण निर्णय घेतील आणि मी पुन्हा एकदा सांगतो की आमच्या दृष्टिकोनातून पक्षाचं हे महत्व नाही, आमच्या दृष्टिकोनातून महायुती महत्वाची आहे. महायुती कशी जिंकेल, महायुतीचा उमेदवार कसा जिंकेल हा आमचं प्राधान्य आहे आणि त्याच्यामुळे आमच्या दोघांमध्ये चांगली सहमती आहे आणि दोघंही महायुतीच्या दृष्टिकोनातून जिंकण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही 125 जागांची मागणी करताय, तिथे भाजपने 150 पेक्षा जास्त जागा लढण्याची तयारी दर्शवलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे प्रॅक्टिकल दृष्ट्या शिवसेनेला किती जागा मिळतील किंवा किती लढवायला हव्यात, किती जागांवरती आपण फोकस करायला हवा, काही व्यवहार्य असा आकडा तुम्ही सांगू शकता? आपण वारंवार फिरून फिरून तोच प्रश्न विचारत आहेत आणि माझं तेच उत्तर आहे की आजच्या भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या बैठकीत 150 जागांवर सहमती दर्शवलेली आहे. उर्वरित 77 जागांवर चर्चा होऊन त्या संदर्भातला पण निर्णय घोषित करण्यात येईल आणि त्यानंतरच आपल्याला जागा वाटपासंदर्भातलं चित्र स्पष्ट होईल. निश्चित. तर राहुल शेवाळे यांना आपण अनेक वर्षांपासून पाहतोय, याच संयमाने, याच धैर्याने प्रत्येक चाल चालत असतात आणि तशाच पद्धतीनं जागा वाटपात सुद्धा ते चर्चा करत असावेत, बार्गेनिंग करत असावेत अशी अपेक्षा करूया. जसं आकडे या ठिकाणी उघड उघड ते स्पष्ट करत नाहीयेत, परंतु जास्तीत जास्त आकडे आपल्या पक्षाला कसे मिळतील यासाठी मात्र ते रणनीती आखत असतील आणि ते मिळवतील सुद्धा, यात काही शंका नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये बघूयात की शिवसेनेच्या पदरात काय पडतं आणि मुंबई महानगरपालिकेवरती कोण नेमकं झेंडा फडकवतं. कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबईत.